ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात। जे कृषी विधेयक भाजप सरकारने मंजूर केलेले आहेत, काही गर्दीने मंजूर केले, चर्चा त्यावर झाली नाही आणि जी सिस्टीम पूर्वपार व्यवस्थित पद्धतीने चालली होती, माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये कृषी बाजार समित्या स्थापन केल्या, ती पूर्णपणे आता मोडीत निघणार आहे आणि जे राज्य होणार आहे ते साठेबाजांचं होणार आहे, भांडवलदारांचं होणार आहे, नफेखोरांचं होणार आहे। त्यातून शेतकऱ्याला तर पिळवणूक होईलच, परंतु त्या व्यतिरिक्त साठेबाज त्यानंतर ग्राहकांना जी विक्री करतील त्या मालाची, त्याच्यामध्ये सुद्धा ते नफेखोरी करतील। हा जनतेच्या विरोधातला अशा प्रकारचे त्यांचे जे निर्णय आहे, ते शेतकऱ्याच्या संदर्भातले कायदे असतील, कामगारांच्या संदर्भातले कायदे असतील, या सगळ्याचा निषेध आम्ही करतो आहोत। कांग्रेस पार्टी ये तीनों कानून को केंद्र सरकार वापस लेने तक हम विरोध करेंगे, प्रतिभटना करेंगे, ये संघर्ष हम जारी रखेंगे। ये तीनों कानून किसानों की इंटरेस्ट के खिलाफ है। किसानों को बचाने के लिए, किसानों के साथ ये संघर्ष करने के लिए काँग्रेस कटिबद्ध है। नाही, या कायद्याच्या विरोधात काँग्रेस म्हणून आम्ही भूमिका घेतलेलीच आहे। पुढच्या काळात देखील हे आंदोलन अजून तीव्र होईल याची ग्वाही आम्ही देतो।